इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असलेले आणि त्यानंतर MBA लंडनमधून शिकल्यानंतर कतार, अबुधाबी आणि सौदी अरेबिया यासारख्या देशांमध्ये जवळपास 20 वर्ष वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या जसं नोकिया, डेल, ॲपल यांसारख्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 20 वर्षांनी आपल्या मायभूमीत आणि त्याही आपल्या जन्मगावी म्हणजे सोलापुरात परतलेले यासीन शेख सर जे बिझनेस कन्सल्टंट आहेत ते आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर 20 वर्ष तुम्ही भारताबाहेर होतात म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे आणि तिथला अनुभव घेतल्यानंतर तुम्ही आज सोलापुरामध्ये 2018 साली तुम्ही परतलेला आहात. तर लहानपणापासून म्हणजे सोलापूर हे तुमचं जन्मगाव आहे, तर लहानपणापासून ते पार अगदी कतार सारख्या ठिकाणी किंवा दुबई सारख्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे. तर तुमची ही जी जर्नी होती तर त्याबद्दल ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. ॲज यू नो दॅट आय बॉर्न अँड बॉट अप इन सोलापूर ओनली. माझं जे लहानपण आहे ते लहानपण माझं सोलापूरपासूनच सुरू झालं आणि माझे वडील हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये एक ज्युनियर क्लर्क म्हणून काम करत होते. तर वडिलांची इच्छा होती की मी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जावं, परंतु ते ॲज पर फायनान्शियल कंडिशन इट वॉज नॉट फिजिएबल. So that's the reason my father he put me into the Solapur Mahanagarpalika camp school in our area, Lashkar area. So I started my education from camp school only. But during my childhood मी जेव्हा लहान होतो माझे वडील आणि माझे शेजारी नेहमी म्हणत होते की हे यासीन हे मुलगा काही एवढं शिकणार नाही, हे चांगलं काम करणार नाही, हे शिकण्यासारखा मुलगा नाही. कारण माझे जे सिबलिंग्स होते ते खूप काही सिरियस होते स्टडीमध्ये आणि माझी आई पण सुद्धा मला नेहमी चिडायची माझ्यावर का तू अभ्यास करत नाही, तू सिरियस नाही लाईफमध्ये. तो आय वॉज व्हेरी चाइल्डिश बॉय ॲक्च्युली अँड व्हेरी नॉटी बॉय. सो आय यूज टू प्ले 24/7 आउटसाइड द होम. आय वॉज नॉट दॅट सिरियस. बट हे जेव्हा घडत असताना जेव्हा मी 10वीमध्ये आल्यानंतर माझ्या एक पर्सनॅलिटीमध्ये चेंज असं आलं की मी म्हणलं तर आपल्याला जीवनामध्ये काहीतरी करायचं असेल तर आपल्याला मेहनत करावं लागेल. त्यासाठी मी खूप मेहनत करायला शिकलो आणि 10वी मी पास झालो. त्यावेळी 1989ला 10वीचं रिझल्ट हे खूप कठीण आलं होतं. आय थिंक इफ आय एम नॉट मिस्टेकन 10वीचं रिझल्ट हे 26.26% आलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा मी 10वी पास झाल्यानंतर मला इंजिनिअरिंग करण्याची खूप इच्छा होती. तर मी वडिलांना ही गोष्ट सांगितली की मला इंजिनिअरिंग करायचे, परंतु वडील सांगितले आता सध्या इंजिनिअरिंग करू नको, पहिल्यांदा तू 11वी-12वी सायन्समध्ये कर, मग नंतर तू इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घे. त्या हिशोबाने मी 11वीचं सोशल असोसिएशन सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं. 11-12ला मी टॉपर होतो आमच्या कॉलेजमध्ये. 72% मला मार्क भेटले होते. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंग ॲडमिशन घेण्यासाठी वडिलांकडे तेवढे पैसे पण नव्हते. तर मी इंजिनिअरिंगची फी देत असताना वडील मला EMI सिस्टम त्यामध्ये आपल्या घराचं मॅनेजमेंट करून ही फी कसे काढायची हे वडिलांचं फार मोठं क्वेश्चन होतं. परंतु वडील हे फार माहिती होती आणि वडिलांचा माझ्यावर खूप ट्रस्ट होता. कारण मी वडिलांना सांगितलं होतं बाबा तुमचे पैसे मी वाया घालणार नाही आणि जे पण तुम्ही माझ्यावर पैसे खर्च करेल त्याचा मी मोबदला तुम्हाला देईल आणि तुमचं नाव मी मोठा करूनच राहील. तर वडिलांनी माझ्यावर खूप विश्वास केला. त्या पद्धतीने मी मेहनत करायला सुरुवात केली आणि खूप मेहनत केल्यानंतर मी इंजिनिअरिंग पास झालो. इंजिनिअरिंग पास झाल्यानंतर मला ही इच्छा होती की मी आता काहीतरी करायला पाहिजे बिकॉज आय नीड टू डू समथिंग डिफरंट फ्रॉम द सोसायटी बिकॉज एव्हरीबडी इज डुईंग इंजिनिअरिंग दॅट टाईम. तो इंजिनिअरिंगचं सॅच्युरेशन आलं होतं त्यावेळी सुद्धा. परंतु मला असं काही करायचं होतं की मी म्हणलं बाबा मला सोलापूरमध्ये राहून हे करता येणार नाही. कारण त्यावेळी सुद्धा सोलापूर वॉज नॉट दॅट डेव्हलप. There was no such kind of industry, no such kind of IT sector. There was nothing in Solapur. So I decided to go to Pune. परंतु पुण्याला जाण्यासाठी माझे आई वडील माझ्यासाठी तयार नव्हते. कारण आय वॉज व्हेरी लिमिटेड बॉय. कॉलेजमध्ये सुद्धा असताना मी घरातून कॉलेजनं घरच एवढंच माझं लिमिटेड एरिया होतं. परंतु आईने मला सांगितले तू कसं करणार बाबा, तुला जमणार का पुणे. म्हणलं आई जमणार नाही, नसेल तरी मी जमून घेणार आहे, परंतु मला जाऊ दे. मी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स केलं. वडील पण मग ॲग्री झाले. त्या हिशोबाने मी पुण्याला जाण्याचं ठरवलं. परंतु अनफॉर्च्युनेटली वी डोंट हॅव सच काइंड ऑफ रिलेटिव्स इन पुणे दॅट टाइम ऑल्सो. बट फॉर्च्युनेटली माझे जे काका आहेत त्यांचे जे को ब्रदर आहेत ते पुण्यामध्ये राहत होते. बट ही वॉज अ व्हेरी मीडियम काइंड ऑफ पर्सन. तो ही वॉज लिव्हिंग विथ हिज ओन फॅमिली, हजबंड अँड वाईफ अँड 2 चिल्ड्रन विथ 1 रूम ओनली. दॅट इज ऑन FC रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक. तर मी काकांचा रेफरन्स घेऊन तिथे गेलं आणि ही होल हार्टेडली वेलकम टू मी हिज ओन फॅमिली. त्यांनी मला राहण्याची सोय करून दिली. त्यानंतर मी जॉब हंटिंग केलं आणि पुण्यामध्ये मला जॉब लागलं ॲज अ कस्टमर केअर इंजिनियर म्हणून. आणि आय वॉज अबाउट टू जॉईन द कंपनी फॉर EPBX अँड इंटरकॉम सिस्टम. पुण्याला खूप काही शिकल्यानं मिळालं मला. कस्टमर सर्व्हिसमध्ये काय काय फंडामेंटल असतात, काय काय बेसिक असतात हे शिकल्यानंतर पुण्यामध्ये मी जेव्हा जॉब करत होतो माझं ध्येय होतं की मला दुबईला एकदा जायचं आहे.
त्या हिशोबाने माझं मी जर्नी सुरू केली होती. तर मी पुण्याला जॉब करत असताना जेव्हा जेव्हा मी फॉर्च्युनेटली पुणे स्टेशन किंवा शिवाजीनगरला व्हिजिट करायचो त्या दिवशी मला हे कळायचं होतं की मला ह्या ट्रेनने मला मुंबईला जायचं आहे. तर आफ्टर डाऊन द लाईन 6 मंथ मला ही अपॉर्च्युनिटी भेटली की जॉबची ऑफर आली. मग लगेच मी आपली जर्नी मुंबईला स्टार्ट करू. इव्हन तो मुंबईमध्ये आमचे खूप काही रिलेटिव्स आहेत, परंतु माझं नेचर असं होतं की मी कुणाला असं बोज म्हणून जाणार नाही. मी स्वतः काही करायचं असेल ते स्वतःच्या बलबुतीवरच करायचं होतं मला. त्या हिशोबाने मला मुंबईची पण काही माहिती नव्हती. तर मी माझ्या मोठ्या भावाला विचारलं की भाऊ मुंबईला मला जायचं आहे. तर ग्रँड रोड माझा एक UPचा माझा क्लासमेट होता, त्यांनी मला होतं मला तू मुंबईला ये, तुझ्यासाठी आपण जॉबसाठी प्रयत्न करू. परंतु आय वॉज नॉट अ सच अ पर्सन टू डिपेंड अपॉन अदर पीपल, बट आय सेड लाईक लेट मी ट्राय. तर मी काय केलं, मुंबईला गेलो. भावाला विचारलो बाबा मला मुंबईला जायचं आहे, तर सोलापूरला सिद्धेश्वर पकडले तर आपल्या दादर स्टेशनला कुठं उतरायचं आहे आणि ग्रँड रोडला कसं जायचं आहे. तर भावाने सांगितलं की सेंट्रल रेल्वेला आपण सेंट्रल स्टेशनवर जाईल, तिथून तू वेस्टर्नची लोकल घे आणि ग्रँड रोडवर जा. जेव्हा मी ग्रँड रोडवर पोहोचलो तर माझ्या ते मित्राचं मी बघितलं तर इट वॉज अ व्हेरी डर्टी काइंड ऑफ एरिया, but I was not having any option to stay there. So I decided to stay there for some time. Arvind Telecom मध्ये जॉब भेटली ॲज अ कस्टमर केअर मॅनेजर म्हणून, आणि आय यूज टू हँडल ऑल द वे फ्रॉम चर्चगेट टू विरार. अँड विदिन 6 or 8 months time I had done more than 150 installation. That include Nasruddin Shah was my customer, Ashok Raj Sawan was my customer. So fortunately I learned lot of things, I struggled lot of things. My salary was very low. Almost I was getting 3,000 rupees only that time. But what I was thinking that time be salary important नाही, मला एक्सपिरियन्स माझा इम्पॉर्टंट आहे. कारण माझं ध्येय, माझं जे गोल होतं म्हणजे दुबईचं माझं ध्येय होतं. तर मी सॅलरीसाठी किंवा ह्याच्यासाठी मी मुंबईला गेलो नव्हतं. मला मुंबईचं जाण्याचा पर्पज होतं की माझ्याकडं एक एक्सपिरियन्स असायला पाहिजे. त्यासाठी मी खूप स्ट्रगल केलं. आफ्टर 6 months टाइम आय केम टू नो एव्हरीथिंग इन मुंबई, राईट फ्रॉम चर्चगेट टू विरार. आय यूज टू गो एव्हरीवेअर इन मुंबई. आय स्ट्रगल लॉट. मी 2-2 रुपये वाचवण्यासाठी मी 2-2 किलोमीटर पायी चालत जायचो, कारण त्यावेळी म्हणजे पैसे खूप गरजेचे होते मला सेल्फ सर्वाईव्हसाठी. तर वडिलांनी सुद्धा मला मदत केली. त्या हिशोबाने डाऊन द लाईन. तर मी मुंबईला जॉब करत असताना माझी नेहमी हेच होते की मी जेव्हा बॅलट पिअर ते अंधेरी ट्रॅव्हल करत होतो लोकल ट्रेनमधून, माझी नेहमी नजर जे सांताक्रूज इंटरनॅशनल एअरपोर्टवर असायची की मला सांताक्रूज एअरपोर्टनंच मला दुबईला जायचं आहे. तर फॉर्च्युनेटली आफ्टर 1.5 year वर्किंग इन मुंबई आय गॉट अन अपॉर्च्युनिटी टू फेस द इंटरव्ह्यू इन साबू सिद्दीक पॉलिटेक्निक इन बायकिल्ला. सो मी तिथं माझं CV सबमिट केलं आणि मला कॉल पण आला. 2-3 दिवस माझे इंटरव्ह्यू झाले, थेरोटिकल इंटरव्ह्यू झालं, प्रॅक्टिकल इंटरव्ह्यू झालं. अँड बाय द ग्रेस ऑफ ऑल मायटी अल्ला अँड बाय द ग्रेस ऑफ माय पॅरेंट्स आय गॉट सिलेक्टेड. देन मी प्रिसाइजली 18 ऑक्टोबर 1998 गल्फ एअरने मी अबुधाबीला ट्रॅव्हल केलं होतं. तर अबुधाबीमध्ये UAE आर्म फोर्सेसमध्ये मला जॉबचं सिलेक्शन झालं होतं ॲज अ कम्युनिकेशन इंजिनियर म्हणून. परंतु अबुधाबीमध्ये मला जेव्हा जॉब भेटला तेव्हा मला सर्व काही फॅसिलिटी होती, चांगली सॅलरी होती, अकोमोडेशन होतं, खूप काही मिलिटरीची फॅसिलिटी होती. बट आफ्टर सम टाइम आय रिअलाइज दॅट देर इज नो ग्रोथ देअर. सो व्हॉट आय थॉट, कारण मला खूप पुढं जायचं होतं. मी असं माणूस नाही की एका स्टेशनवर थांबून सर्व आपलं जीवन तिथंच थांबवायचं आहे मला. तर मला खूप पुढे जायचं होतं. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. अबुधाबीमध्ये काम करत असताना UAEमध्ये तर माझ्या एका मित्राने, एक माझा मित्र होता, तो सुडानचा होता. त्यांनी मला यासिन, इफ यू वॉन्ट टू सस्टेन लॉंग टाइम इन दुबई यू हॅव टू गेट द ड्रायव्हिंग लायसन्स. So what I thought let me spend some time, some money to get the driving license. Immediately मी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय केलं. 7 ते 8 महिन्यामध्ये मला ड्रायव्हिंग लायसन्स भेटलं. As soon as I got my driving license, I was trying to get another job. And fortunately, I got an opportunity to work with Dell Computers. Dell Computerमध्ये कस्टमर केअर मॅनेजर म्हणून मी काम केले. डेलमध्ये काम करत असताना मी खूप मोठे क्लायंट हँडल केले. दॅट इन्क्लूड अबुधाबी युनिव्हर्सिटी, अलेन युनिव्हर्सिटी अँड सो मेनी कस्टमर्स. व त्यामध्ये सुद्धा काम करत असताना मी नोकियाच्या पीपलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं. नंतर मला नोकियाने कॉल केलं. तर आय जॉईन ॲज अ नोकिया ॲज अ की अकाउंट मॅनेजर. while working with Nokia, I had done a lot of good things with Nokia because Nokia was a number 1 brand in the world and Nokia was covering almost 78% of the global market share. तो नोकियाच्या कॉम्पिटिशनमध्ये कोणतेही ब्रँड हे जवळ नव्हतं. तर मला ही अपॉर्च्युनिटी भेटली की मला ॲज अ की अकाउंट मॅनेजर आय यूज टू हँडल 4 पोर्टफोलिओ दॅट इन्क्लूड दुबई ड्युटी फ्री, कारफोर विच इज फ्रान्स सुपर मार्केट अँड हायपर मार्केट चेन, अँड आपली इंडियाची 2 कंपनी होती, जॅकीज इलेक्ट्रॉनिक्स अँड जम्बो इलेक्ट्रॉनिक. तर हे 4 क्लायंटला हँडल करताना मी ॲटलिस्ट आय यूज टू मेक $6 to $8 million पर मंथ. तर माझा रेव्हेन्यू खूप मोठं होतं आमच्या कंपनीमध्ये आणि खूप मला रिकग्नायझेशन भेटले. नोकियाकडून मला खूप फॅसिलिटीज भेटले. माझी फॅमिलीसुद्धा मी दुबईमध्ये घेऊन गेलो. माझी 2 बाळं दुबईमध्ये झालेत. 3रं बाळासाठी मी इंडियामध्ये आलो होतो.
त्या करत असताना 2009-2010 मध्ये इफ यू रिमेंबर देर वॉज अ बँकरप्सी फ्रॉम लेमन अँड ब्रदर्स अमेरिका. त्या कंपनीमध्ये एवढं बँकरप्सी मोठी होती की त्याचा इफेक्ट डायरेक्ट इफेक्ट दुबईमध्ये झाला होता. एवढं मोठं इफेक्ट आलं होतं की दुबईमध्ये सुद्धा आर्थिक मंदी स्टार्ट झाली होती. ड्यू टू दॅट रिसेशन टाइम लॉट ऑफ companies, multinational company and region company, they used to fire a lot of employees. So but I was very fortunate to sustain my job, but I know that I'm not going to sustain my job for a very long time. So what I thought, I'd take a break. I talked to my wife, I took her into my confidence saying that Nazira, I want to go to London to pursue my MBA. She allowed me. I returned back my family here and I went to London. I pursued my MBA for 2 years in specialization in marketing and University of Wales, Cardiff, London. लंडनला MBA झाल्यानंतर डिग्री केल्यानंतर मी परत दुबईला आलो. दुबईमध्ये रेसेशनचं पिरियड संपलेलं नव्हतं, अजून सुद्धा खूप आर्थिक मंदी तिथं चालली होती. बट दॅट टाइम आय यूज टू हँडल अ कतर फ्रँचायझी इन दुबई. सर कतरचे जे मॅनेजर होते ते मला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होते. त्यांनी म्हणलं यासीन वाय डोंट यू एक्सप्लोर द न्यू अपॉर्च्युनिटी इन कतर. I said, sir, Qatar is a very new territory for me. How I can do it? See, Dubai was also new for you. So Qatar is new. So at the end of the day, you have to explore the new opportunities. So he told me that you come down to Qatar and see my operation. If you liked it, I'll give the offer and you work in Qatar. So I thought like Dubai आता तर टायटॅनिक शिप झाली होती, कारण प्रत्येक माणसाचं जॉब जात होतं. टायटॅनिक शिपमध्ये सिंक लागलं होतं त्यामध्ये. तर आय थॉट अँड दॅट टाइम कतर वॉज विन द बीड फॉर 2020 वर्ल्ड कप. सो मला वाटलं की कतरमध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. इट इज अ व्हेरी टायनी कंट्री, वन ऑफ द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. आय थॉट लेट मी ट्राय माय जॉब देअर इन. तर मी कतरमध्ये गेलो. कतरमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला कंपनीमध्ये बोलावून सर्व बिझनेस मॉडेल दाखवलं आणि म्हणलं तुम्ही मला एक बिझनेस प्लॅन करून दाखवा की जेणेकरून डाऊन द लाईन 2 years तुम्ही आमच्या कंपनीला कुठं घेऊन जाणार. तर मी सर्व त्यांचं ऑपरेशन बघितलं. ऑपरेशन बघून त्यांना एक बिझनेस मॉडेल मी तयार करून दिलं आणि फॉर्च्युनेटली इमिडिएटली त्यांनी मला जॉब ऑफर केली ॲज अ BDM फॉर ॲपल, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर. ॲज सून ॲज आय जॉईन द कंपनी आय डन द परफॉर्मन्स एव्हल्युएशन फॉर ईच अँड एव्हरी पर्सन. अँड आफ्टर 1 year I increased my company sales like 5 times more than previous one. तो माझे मॅनेजर खूप माझ्याशी खूप चांगले खुश झाले होते. त्यांनी मला चेअरमन, आमचे जे ग्रुपचे चेअरमन होते नासर सुलेमान हैदर बिन हैदर, त्यांच्याशी मला मीटिंग करून दिली. देन आफ्टर दॅट टाइम आय वॉज लीडिंग द बिझनेस. So I used to take care of 70% of the business in my company, being a English speaking manager. So my boss was there, he was from Arabic country, he used to take care of 30% business. So त्या पद्धतीने मेजर डिसिजन बिझनेसमध्ये मीच घेत होतो आणि चेअरमनची आणि माझी ट्युनिंग होती. आणि चेअरमनचं मला असं म्हणणं होतं, यासीन इफ यू वॉन्ट टू मीट मी एनी टाइम, यू जस्ट डोंट कॉल मी, डोंट नॉक माय डोर, कम डायरेक्टली अँड मीट मी डायरेक्टली. सो आय वॉज हॅव्हिंग दॅट काइंड ऑफ फॅसिलिटी विथ माय चेअरमन. तर हे सबर करत असताना ड्युरिंग माय स्टिंट ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आय ट्रॅव्हल टू ऑलमोस्ट 25 international locations that include Dubai, Abu Dhabi, Sharjah, London, Singapore, Malaysia, Thailand, Hong Kong, China, Macau, Kenya, France, Germany, then Oman, Bahrain, Kuwait, Qatar and UAE and Saudi Arabia. तर हे सर्व करत असताना 2017-18च्या वेळी माझे फादर खूप आजारी होते इथं आणि माय मदर इज टू टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. सो आय थॉट लाईक लेट मी लिव्ह द कम्फर्ट झोन. आय कम बॅक टू इंडिया अँड टू सर्व फॉर माय फादर बिकॉज मनी इज नॉट एव्हरीथिंग. Yes, money is most of the thing, but not everything. So I left my comfort zone. I came down to India. I take care of my family. I take care of my father. But unfortunately, during first lockdown, my father was passed away. So this is my journey when I started from childhood until now. आता मी भारतामध्ये जेव्हा आलं तर मी माझे 6 महिने रिसर्च करण्यासाठी मी खर्च केले. डाऊन द लाईन मला असं कळलं की एक बेगमपेठमध्ये एक लेडीज बुटीक स्टार्ट करण्याचा मी विचार केला आणि मी असं ठरवलं की हे बिझनेस मी माझ्या वाईफला देणार आहे आणि मी मॅनेजमेंट कंट्रोल माझ्याकडे ठेवणार आहे. परंतु as you know that my wife is a complete household woman, she is Annapurna woman, so she couldn't able to handle the business, so I closed down. Then I associated myself with Franchise India as a management consultant. मला हे आयडिया त्यांच्या फ्रँचाइज इंडियाकडून आलं की आय कुड बी द बेस्ट बिझनेस कोच आणि बेस्ट बिझनेस कन्सल्टंट. ही जर्नी माझी आतापर्यंतची इंडियापर्यंतची होती. प्रत्येकाचं एक ड्रीम लाईफ असतं की मी अशाच भारताबाहेर कुठल्या तरी चांगल्या देशामध्ये जाऊन मी सेटल व्हावं, तिथलं एक लक्झुरियस लाईफ आहे ते जगावं आणि एक कम्फर्टेबल झोन असतो, तिथलं लाईफ एक वेगळंच असतं. तर ते लाईफ तुम्ही 20 वर्ष जगलेला आहात. त्या कम्फर्ट झोनमधून तुम्ही पुन्हा 2018 साली इथे सोलापुरात परत आलात. येण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? म्हणजे तुम्ही सांगितलं तुमचे वडील आजारी होते म्हणून तुम्ही इथे परत आलात, पण त्यानंतरही तुम्ही तिकडे परत जाऊ शकला असता, पण तो विचार न करता तुम्ही सोलापुरातच आज स्थायिक झालेला आहात आणि इथेच तुम्ही तुमची SY बिझनेस कन्सल्टन्सी चालू केलेली आहे. तर ही बिझनेस कन्सल्टन्सी चालू करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे आणि तो एक कम्फर्ट झोन सोडून इथे सोलापुरात जेव्हा तुम्ही परतलात
तर त्यावेळेला सुरुवातीला तुम्हाला असं कधी वाटलं का की मी चुकीचा डिसिजन घेतलेला आहे आणि मी असं करायला नको होतं आणि मी जिथे होतो तिथेच जर राहिलो असतं तर खूप बरं झालं असतं, असं कधी मनात आलं का तुमच्या? Definitely, because like since I was working as a senior management position, I was getting a lot of luxurious life in Dubai and Qatar. माझ्याकडे 2 BHKचा फ्लॅट होतं, 4x4 ची व्हेकल होती, ऑफिस खूप मोठं चांगलं होतं. आय वॉज अ की डिसिजन मेकर इन माय कंपनी. बट मी जेव्हा हे निर्णय घेतलं की मला आता खूप झालं आहे, माझ्या फॅमिलीबरोबर राहायचं आहे मला आणि मला आपल्या मायदेशी भारतामध्ये परत यायचं आहे, तर हे डिसिजन फार कठोर होतं ॲक्च्युली. And it was not a very easy decision, because to leave that kind of comfort zone to come back to struggle area, so that was a big decision actually. But my wife was also not happy with that decision, and she was telling me don't leave the Qatar, because she saw my professional work there. She saw me that every day I'm wearing suit, driving 4x4 car, so she was telling me don't leave that job. बट मला हे निर्णय घ्यावं लागलं, कारण मला माहीत होतं की आपण भारतामध्ये येऊन खूप मला स्ट्रगल करायचं आहे. तर हे डिसिजन मी घेतलं आणि आता भारतामध्ये आलं. माझं मेन इंटेन्शन आता भारतामध्ये हे आहे की माझं जे काही इंटरनॅशनल एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज माझ्याकडे आहे, ती मी इंटरनॅशनल एक्सपर्टीज आणि एक्सपिरियन्स माझ्या भारतीय कम्युनिटीबरोबर शेअर करून त्यांच्या बिझनेससाठी मी कसं त्यांना अपलिफ्टमेंट करणार आहे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट माझी मुलं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, माझी फॅमिली माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर माझं एवढं एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज जर माझ्या मुलासाठी काम येत नसेल तर ती एक्सपर्टीज काही उपयोगी नाही. त्यासाठी मी हे निर्णय घेतला की मी भारतीय कम्युनिटीसाठी का सोशल कॉन्ट्रीब्युशन पण करेन आणि माझ्या फॅमिलीवर फोकस करेन. तो आय लिव्ह दॅट कम्फर्ट झोन एरिया अँड आय नो दॅट देर इज अ लॉट ऑफ स्ट्रगल हिअर इन इंडियन मार्केट, बट आय एम रेडी टू डू दॅट. कारण देर इज अ नो शॉर्टकट फॉर सक्सेस. सक्सेससाठी शॉर्टकट कधीही मी केलेलं नाही, आधी कधीही करणार नाही. आणि माझ्या मुलाबाळाची माझी खूप कृपा आहे, आईवडिलांची खूप कृपा आहे. मी मेहनत करण्याला कधी घाबरत नाही आणि मेहनत करतच राहणार आहे. आणि आत्ता पण तुम्ही सर बघत, आय डोंट वॉन्ट टू एक्झॅज्युरेशन माय सेल्फ, बट आय नो दॅट आत्तासुद्धा मी रात्री 1-2 वाजेपर्यंत माझे रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालूच असते. ते कोणतं पण असू दे, मग ते बिझनेस कन्सल्टन्सी असू दे किंवा बिझनेस डेव्हलपमेंटचं असू दे. तर माझी ही जिद्दच आहे, माझी ही क्युरियोसिटी आहे की रोज ना रोज मी आय हॅव टू लर्न न्यू थिंग्स इन बिझनेस सो दॅट आय कॅन एक्सपोज दॅट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन टू माय इंडियन कम्युनिटी. थोडक्यात 20 वर्ष बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये तिथला अनुभव घेऊन, तिथला जो तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि तिथे काम करून तिथल्या ज्या पद्धती तुम्ही आत्मसात स्वतः केलेल्या आहेत, तर त्या इथे भारतात येऊन इथल्या लोकांकरता त्याचा वापर करून घेता येईल या दृष्टीने SY बिझनेस कन्सल्टन्सीची तुम्ही सुरुवात केलेली आहे. पण भारताची इकॉनॉमी ही काही जे छोटे छोटे देश आहेत त्या देशांच्या तुलनेमध्ये इकॉनॉमी खूप कमी आहे. म्हणजे जर्मनी, फ्रान्स, लंडन सारखे जे देश आहेत तर ते सुद्धा इकॉनॉमीच्या दृष्टीने भारतापेक्षा खूप पुढे गेलेले आहेत, विकसित आहेत ते. आणि भारत अजूनही विकसनशील देश म्हणूनच अजून ओळखला जातोय, तो अजूनही विकसित झालेला नाहीये. तर यामागे नेमकं कारण काय आहे? म्हणजे तुम्ही आतापर्यंत इतक्या देशांमध्ये जाऊन आलेला आहात, इतक्या देशांमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर नेमकं याच्या मागचं रिझन काय आहे? जर तुम्ही बघितलं मॅडम तर 5 टॉप इकॉनॉमीज इन द वर्ल्ड कंट्रीज तुम्ही बघितलं तर एक आहे अमेरिका आहे, दुसरं जर्मनी आहे, फ्रान्स आहे आणि UK आहे आणि चायना आहे. तर त्यांची इकॉनॉमी ही मोर दॅन $10 ट्रिलियन आहे. परंतु आपण जर भारताची केस बघितलं, इंडिया इज लाईक इट्स लाईक अ कॉन्टिनेंट. हे खंड आहे, आपला देश नाही, खंड आहे. परंतु एव्हरी 40 किलोमीटर्स वी आर चेंजिंग अवर कल्चर. सो वी हॅव ह्यूज काइंड ऑफ टॅलेंट इन इंडिया. आणि आपल्या इंडियाचं जर बघितलं तर इंडिया इज नोन ॲज यंग कंट्री ऑफ द वर्ल्ड. कारण आपल्या भारतामध्ये यंग लोक खूप आहेत. ॲट द एज ऑफ 25 to 35 या एज ब्रॅकेटमध्ये जर आपली पॉप्युलेशन बघितलं तर मोर दॅन 30 to 35% लोक आहेत आपल्याला. तर हे पोटेन्शियल आपण यूज केलं नाही आतापर्यंत. तर हे करण्यासाठी काय झालं माहिती आहे का, भारताचं जे इकॉनॉमीचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर खूप विचित्र आहे ॲज कम्पेअर टू डेव्हलप कंट्रीज. विचित्र आय म्हणतो से लाईक डेव्हलप कंट्रीजचं कसं आहे, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये 80% आहेत आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये लेस 20% आहेत. परंतु भारताची इकॉनॉमी अशी आहे की 20% ऑर्गनाइज सेक्टर आहे आणि 80% अनऑर्गनाइज सेक्टर आहे. तर माझा उद्देश SY बिझनेस कन्सल्टन्सी करण्याचं हेच आहे की जी आपली जी इकॉनॉमी आपल्याला जर नेक्स्ट लेवल घेऊन जायचं असेल तर ते अनऑर्गनाइज सेक्टर जे आपल्याला राहिलेलं आहे 80%चं, त्याला आपण कसं ऑर्गनाइज सेक्टरमध्ये घेऊन जाईल जेणेकरून आपली भारताची GDP आणि भारताची इकॉनॉमी मोर दॅन 5 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. आता आपल्या पंतप्रधानाचं एक स्वप्न आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी म्हटलं आहे की भारताची इकॉनॉमी शुड बी $5 ट्रिलियन.
तर आपण आता 2.6 2.7 ट्रिलियन डॉलरमध्ये स्ट्रगल करत आहोत. तर आपल्याला खूप काही करायचं आहे आणि हे खूप काही करण्यासाठी आपल्याला जे कन्सल्टन्सी आणि कोचिंगचं जे इंडस्ट्री आहे ती ब्राईट इंडस्ट्री आहे. कारण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये 80% जे लोक आहेत त्यांना बेसिकली हेच माहीत नाही की बिझनेस कसं करायचं आहे. एंटरप्रेन्योरशिप कुणाला म्हणतात, स्टार्टअप बिझनेस कशाला म्हणतात, आणि बिझनेस करत असताना कॅपिटल एक्सपेन्सेस, ऑपरेशनल एक्सपेन्सेस, ROI, प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात, प्रॉडक्टची प्रमोशन, प्राइस, प्लेसमेंट आणि पीपलचं प्रोसेसचं कसं मिश्रण आपण मार्केटमध्ये कसं यूज करू शकतो त्यांना ते माहीतच नाही. भारताची मानसिकता असं झाले की आय नो एव्हरीथिंग, आय कॅन डू एव्हरीथिंग. मी त्यांना म्हणलं हे तुमची एक मानसिकता ही तुम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे. कारण देवाने सर्वांना काहीतरी स्पेशालिटी दिलेल्या आहेत. तुम्ही असं म्हणू नका की मला सर्व माहीत आहे, मी सर्व काही करू शकतो, असं नाही. आता वर्ल्ड चेंज झालेली आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये यू हॅव टू युटिलाइज द टेक्नॉलॉजी. प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्ही खूप काही बिझनेसचे फ्रेमवर्क असतात, बिझनेसचे टेम्पलेट असतात, ते कसं युटिलाइज करून कसं तुम्ही आपल्या मॅनपॉवरचं, आपल्या रिसोर्सेसचं मॅक्सिमम ऑप्टिमायझेशन कसं करायचं आहे हे तुम्हाला हे कन्सल्टंटच बोलू शकतोय. कारण कन्सल्टंटचं बिझनेस हेच असते की तुम्हाला प्रॉपर हँड होल्डिंग, प्रॉपर सपोर्ट बिझनेसमध्ये कसं करता येईल. जर तुम्ही ह्या मानसिकतेतून बाहेर आलं तरच तुम्ही स्केलअप करू शकता. अदरवाईज तुमचं स्थिती कसं होणार आहे माहिती आहे का. लल्लूराम गुलाबजामुनवाला कसं होतं माहिती आहे का. त्याने काय म्हणायचं, मीच गुलाबजामुन चांगलं बनवते, माझ्यापेक्षा कोणी गुलाबजामुन चांगलं बनत नाही वर्ल्डमध्ये. तर आपलं सर्व जीवन त्यांनी ते लल्लूराम गुलाबजामुन फ्राय करण्यासाठी त्यांनी घालवं. जर लल्लूराम गुलाबजामुनवाले जे आपली काम करण्याची पद्धत एक SOP मध्ये टाकलं असतं, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्याची बनवली असली, त्याला स्ट्रॅटजीज, प्लॅनिंग आणि प्रोसेसमध्ये कन्वर्ट केलं असतं तर लल्लूराम गुलाबजामुनवाला हे वर्ल्ड फेमस झालं असतं आणि वर्ल्डमध्ये त्याचे सर्व फ्रँचायझी घेतले असते. तर वी डोंट सपोज टू बी लल्लूराम गुलाबजामुनवाला. वी सपोज टू बी लाईक अ Amazon, वी सपोज टू बी लाईक अ फ्लिपकार्ट. बिकॉज आता Amazon हे जगातली सर्वात मोठी कंपनी आहे आणि Amazonचे जे ओनर आहेत जे बेसॉस हे जगातले सर्वात श्रीमंत माणूस आहेत. आज त्यांची जी ॲसेट्स आहे ते मोर दॅन $200 बिलियन आहेत. मायक्रोसॉफ्टचे जे ओनर होते बिल गेट्स, त्यांनी कंटिन्युअसली 15 वर्षपर्यंत त्यांचं नाव होतं की जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे म्हणून. तर परंतु जेफ बेझोसने त्याला खूप पाठीमागे टाकलेत. कशामध्ये टाकलेत. ही अडॉप्टेड द टेक्नॉलॉजी, ही अडॉप्टेड द ऑटोमेशन, ही नोज हाऊ टू युटिलाइज द रिसोर्सेस, ही नो हाऊ टू हँडल द ह्युमन रिसोर्सेस. म्हणजे मॅन पॉवर कसं हँडल करायचं त्यांना कळलं आहे. कस्टमरचे जे पेन पॉईंट्स आहेत, कस्टमरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, दॅट इज अ नीड ऑफ द आवर. तुम्ही एकदा तुम्हाला समजलं की कस्टमरचा प्रॉब्लेम काय आहे, पेन पॉईंट्स काय आहे, तर त्या प्रॉब्लेमवर तुम्ही स्टार्ट करा. प्रॉब्लेममध्येच 50%चं सोल्युशन असते. तर तुम्ही प्रॉब्लेम जर चांगल्या पद्धतीने आयडेंटिफाय नाही केले तर तुम्हाला सोल्युशनपर्यंत जाताच येत नाही. तर यू हॅव टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, यू हॅव टू आयडेंटिफाय द बर्निंग पॉईंट्स ऑफ द कस्टमर्स. इफ यू अंडरस्टँड दॅट देन इट इज व्हेरी इझी टू गाईड देम. सो माझा उद्देश SY बिझनेस कन्सल्टंटी करण्याचा हेच आहे की आपल्या लोकांना जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहे त्यांना मी हेल्प करेन की ऑर्गनाइज सेक्टरमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल. अँड दॅट विल बी अल्टिमेटली द बेनिफिट ऑफ द कंट्री. बिकॉज एकदा ते अनऑर्गनाइज सेक्टरमधून ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आले तर ऑटोमॅटिकली दे आर लायबल फॉर पेईंग द GST, दे आर लायबल फॉर पेईंग द टॅक्सेस. सो वी आर गोइंग टू मेक मोर रिसोर्सेस टू डेव्हलप अवर GDP, टू डेव्हलप अवर इकॉनॉमिक लेवल. सो माझा उद्देश हेच आहे की त्यांना मी कसं मदत करून पुढे आणेन. सर, आज सोलापुरामध्ये अनेक असे तरुण आहेत जे खूप शिकलेले आहेत आणि शिकल्यानंतर मोस्टली सगळेजण बाहेरच्या शहरांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये नोकरी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातले बरेच तरुण असेही आहेत की ज्यांना इथेच राहून स्वतःचा बिझनेस करायचा आहे आणि तो बिझनेस ग्रो करायचा आहे आणि एक सक्सेसफुल बिझनेसमन त्यांना बनायचं आहे. तर असे जे तरुण आहेत की ज्यांना आपला बिझनेस ग्रो करायचा आहे, तर त्या अशा तरुणांकरता ॲज अ बिझनेस कन्सल्टंट म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तर आपले जे तरुण सोलापूरमधून आता ग्रॅज्युएट झालेत, सोलापूरमध्ये कॉलेजेसची कमी नाही. सोलापूरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत आणि मेडिकल कॉलेजेस आहेत. बट अनफॉर्च्युनेटली सोलापूरमध्ये इंडस्ट्री नाही, IT सेक्टर नाही, ऑटो सेक्टर नाही. तर आपली जी ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत ते आयदर मुंबई, पुणे, हैदराबाद किंवा गल्फ कंट्रीला जातात. परंतु ठीक आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने ते डिसिजन घेऊ शकतात. परंतु मला म्हणायचं काय त्यांना की भारतामध्ये सुद्धा खूप पोटेन्शियल आहे. जर तुम्ही स्वतः ॲज अ एंटरप्रेन्योर स्वतः तुम्ही स्टार्टअपचा बिझनेस करायचा असेल तर देर आर नंबर ऑफ स्कीम्स फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. कारण स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया हे गव्हर्नमेंटचे फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत. त्या फ्लॅगशिप प्रोग्रामचा जर तुम्ही ॲडव्हान्टेज घेत असाल तर तुम्हाला सोलापूरमध्ये राहून सुद्धा खूप काही करता येते. कारण आता सोलापूरचे स्ट्रॅटेजिक लोकेशन तुम्ही बघितलं तर खूप चांगलं आहे. आपल्याला मुंबई पुणेची कनेक्टिव्हिटी, हैदराबादची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि बिईंग ऑन द नॅशनल हायवे वी कॅन गो एव्हरी टाइम एनी टाइम टू एनी सिटीज. तर मला काय म्हणायचं आहे आपल्या तरुण पिढीला, तर तुम्हाला जर
सोलापूरमध्ये राहून काही करायचं असेल तर तुम्ही एक रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये जावा. रिसर्च आणि डेव्हलप करा की आपल्या सोलापूरमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत ते अजूनपर्यंत ते प्रॉब्लेमला कोणी ॲड्रेस केलेलं नाही. त्या विकनेसचं आपण अपॉर्च्युनिटीमध्ये कसं कन्व्हर्जन करून घेईल. कारण आपल्याला अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायचं असेल तर आपले विकनेस बघावं लागेल आपल्याला आणि तिथूनच आपल्याला अपॉर्च्युनिटी कन्वर्ट करावं लागेल. तर पोटेन्शियल खूप आहे, रिसोर्सेस खूप चांगले आहेत, परंतु तुमचं डेडिकेशन, फोकस आणि अटेन्शन पाहिजे याच्यासाठी आणि तुम्हाला जिद्द पाहिजे काहीतरी करण्यासाठी. बाबा रामदेव म्हणतात ना, सब कुछ पॉसिबल है करना चाहिए. वी डोंट सपोज टू बर्न आवर हँड फॉर नथिंग. असं काही करू नका की तुम्हाला माहिती आहे हे होणार नाही म्हणून. असं काही करा तुम्हाला पॉसिबिलिटी तुम्हाला माहित असेल की हे होणारच आहे. तर यू पुट युअर हँड वेर इन इट इज पॉसिबिलिटी. तर पॉसिबिलिटी सर्वांसाठी समान आहे आणि बघा सर्वांना 24 आवर्सच भेटतात. ते मुकेश अंबानी असू दे किंवा पंतप्रधान मोदी असू दे किंवा जेफ बेझोस असू दे. गॉड हॅज गिव्हन एव्हरीबडी 24 आवर्स. आपल्याला 24 तास प्रत्येक माणसाकडे प्रत्येक दिवशी 24 तासच असतात. तर परंतु त्या माणसाने आणि आपल्यामध्ये काही फरक आहे. त्याने टाइमचं युटिलायझेशन, टाइम मॅनेजमेंट ज्याला म्हणतात आपण, त्यांचं टाइम मॅनेजमेंट आणि आपले टाइम मॅनेजमेंट कसे आहेत. तर मी तुम्हाला एनकरेज करतो तुम्ही यूट्यूबवर जावा. हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल, हॅबिट्स ऑफ फेल्युअर पीपल, तुम्ही त्यांचं कम्पॅरेटिव्हली स्टडी करा तर तुम्हाला माहीत होईल की टाइमचं मॅनेजमेंट कसं करून घेता येईल. तर सोलापूरमध्ये राहून सुद्धा खूप काही करता येते. तर जर तुम्हाला काही ह्याच्याबद्दल जर क्वेश्चन असेल, कन्सर्न असेल तर आय एम रेडी टू हेल्प यू ऑल माय सोलापूर पीपल. You can come and ask any questions, any question, any concern, anytime. I am ready to give you hand holding. I am ready to give all kind of support to you people. So this is my fortunate thing that I am in Solapur right now. I am getting a lot of opportunities basically from Pune and Mumbai. But माझा उद्देश आहे की मी सोलापूरमध्ये राहून मला सोलापूरचं अपलिफ्टमेंट कसं करायचं मला हे माझं ध्येय आहे आणि मी त्याच्यासाठी 24/7 प्रयत्न करत राहील. सोलापूरकरांसाठी मी आपला जीव द्यायला सुद्धा तयार आहे. कारण माझं हे मायदेशी आहे, माझं हे नेटिव्ह प्लेस आहे आणि मला सोलापूरला ॲज गुड ॲज पुण्यासारखं बघायचं आहे, ॲज गुड ॲज हैदराबादसारखं बघायचं आहे. तर त्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करायला पाहिजे आणि नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड बट डिटर्मिनेशन, फोकस अँड डेडिकेशन इज इम्पॉर्टंट. सो हे सर्व गोष्टी आपल्याकडे असेल तर आपण सोलापूरला नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो. तुमची 20 वर्ष तुम्ही एवढी बाहेर घालवलीत, तुम्ही वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे आणि तुम्ही बिझनेसमध्ये इतकं डेडिकेशन देऊन बोलता, तुमचं 100% देऊन तुम्ही काम केलेलं आहे आणि तेवढ्याच डेडिकेशननी तुम्ही बोलता, तेवढ्याच डेडिकेशननी तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा काम करण्याकरता उद्युक्त करता. पण ॲज अ फॅमिली मॅन म्हणून यासिन सर कसे आहेत? I'm a very kind of a family person because I love my family, I love my wife, I love my kids, I love my families, I love my parents as well. आणि ॲज अ फॅमिली मॅन म्हणून मी 100% माझ्या फॅमिलीसाठी हे सर्व जे प्रयत्न आहे कोणासाठी आहे. मी तर मला गॉडने एवढं काही फॉर्च्युनेट दिलं आहे की आय एन्जॉय एव्हरीथिंग. बट नाव व्हॉट आय एम कीपिंग फॉर माय फॅमिली, आय एम कीपिंग फॉर माय फॅमिली व्हॉट आय एन्जॉयड. मी जे भोगलं मी माझ्या फॅमिलीसाठी, मी माझ्यासाठी जे सिलेक्ट करतोय माझ्या फॅमिलीसाठी तेच सिलेक्ट करतोय. तर माझा उद्देश आहे की मी आय एम अ व्हेरी फॅमिली काइंड ऑफ पर्सन. आय वॉन्ट टू एन्जॉय विथ माय किड्स, आय वॉन्ट टू एन्जॉय विथ माय फॅमिली. आय एम स्पेंडिंग मोस्ट ऑफ द टाइम विथ माय किड्स ऑल्सो. आणि माझं मी जसं म्हणलं तुम्हाला की माझं जे एक्सपिरियन्स अँड एक्सपर्टीज आहे आय जस्ट वॉन्ट टू शेअर विथ माय किड्स बिकॉज आय डोंट वॉन्ट टू मेक दम अ सक्सेसफुल बिझनेस पर्सन बट आय वॉन्ट टू मेक दम अ गुड ह्युमन बिईंग. कारण सक्सेसफुल बिझनेस पर्सन वेगळं असतं आणि गुड ह्युमन बिईंग, चांगलं मानवता हे वेगळी असते. काही लोक असं असतात की हाय कॉम्पिटंट विथ लो कॅरेक्टर. जर तुम्ही स्टीफन एलॉपचं एक्झाम्पल घेतला तर नोकियाचे CEO होते. ही वॉज अ व्हेरी हाय कॉम्पिटंट विथ लो कॅरेक्टर. तुमची कॅरेक्टर कसं आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर माझ्या मुलाला, माझ्या बाळांना मी चांगलं कॅरेक्टरची माणसं बनवायचं माझी इच्छा आहे. डेफिनेटली ते माझी लेगेसी कॅरी करणार आहे. मी बिझनेस पर्सन आहे तर माझा मुलगा पण बिझनेस होईल, माझी मुलगी पण डॉक्टर होईल. परंतु अपार्ट फ्रॉम द प्रोफेशन हाऊ दे आर गोइंग टू बिकम अ गुड ह्युमन बिईंग, दॅट इज अ मेन इम्पॉर्टंट. तर माझी वाईफ माझ्यासाठी खूप काही चांगले, शी इज अ कम्प्लीट अन्नपूर्णा वुमन. माझं एकही कंप्लेंट नाही त्याच्याबरोबर. मला जे आवडतं, जे पाहिजे होतं विदिन 5 मिनिट्स टाईम ती मला रेडी करून देते आणि फॅमिलीचे सर्व अफेअर्स ती बघते. कारण त्यांना माहिती आहे की मी आणि मुलं त्याचं एवढंच जग आहे आणि मी बाहेरचं हँडल करतो. तर आय एम व्हेरी सॅटिस्फाय विथ माय फॅमिली. इवन दो माय मदर इज देअर, शी इज ऑल्सो ऑलवेज विथ मी. तर मी त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे, माझ्या मुलाबाळाचा आशीर्वाद आणि त्यांची प्रेयर माझ्याबरोबर आहे. आणि मी जे पण करतोय त्यांच्यासाठीच करतोय. माझं जे स्वप्न आहे त्यांच्यासाठीच आहे. आता माझी स्वप्न माझी पूर्ण झालेली आहेत. आता मी जे काही स्वप्न बघतोय माझ्या मुलाबाळासाठीच स्वप्न बघतोय. तर आय विल ट्राय टू मेक दम अ गुड ह्युमन बिईंग. आय विल ट्राय अंटिल माय लास्ट ब्रीथ टू गेट गुड थिंग्स फॉर देम ॲक्च्युली.
बाहेरच्या देशांमधून आपला एक्सपिरियन्स आणि तिथला एक्सपर्टीज घेऊन सोलापुरात परतलेल्या सोलापूरचेच सुपुत्र असणाऱ्या यासिन शेख यांनी सोलापुरामध्ये SY बिझनेस कन्सल्टन्सी स्टार्ट केलेली आहे आणि त्याद्वारे ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांना चांगलं कन्सल्टिंग करून देऊन त्यांना त्यांच्या लाईफमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ करून देण्याकरता सर प्रयत्न करतात. यासिन सर, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीकरता स्मार्ट महाराष्ट्र चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. On behalf of my whole family, I would like to thank you, Yogesh Wagh, first of all, Ripali madam, वड्डो मॅडम आणि जे आपले अदर टीम आहेत त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली, माझा इंटरव्ह्यू घेतला आणि योगेश वाघ सरांनी मला महाराष्ट्र प्राईड अवॉर्डसाठी सिलेक्ट केलं. त्यांच्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि आय विल ट्राय टू गिव्ह माय 100% टू ऑल माय सोलापुरकर पीपल एंड थैंक यू वेरी मच वंस अगेन. नमस्कार. मेरा नाम शेख आयशा यासिन है और मेरे डैडी यासिन शेख है. स्मार्ट महाराष्ट्र न्यूज़ की तरफ से महाराष्ट्र प्राइड अवार्ड मिल रहा है, इसके लिए हम बहुत ज़्यादा प्राउड फील करते हैं और हमने देखा है, उन्होंने उनका स्ट्रगल देखा है स्टार्टिंग से लेके अब तक और इसके बाद भी इंशाल्लाह फ्यूचर में भी. और वो एक बिजनेस कंसल्टेंट है और अपने फील्ड में बहुत अच्छा वर्क करते हैं और साथ में हमारे स्टडीज़ को लेकर मेरे और मेरे ब्रदर एंड सिस्टर की स्टडीज़ को लेकर भी बहुत ज़्यादा कॉन्शियस है और हमारे लिए बहुत ज़्यादा प्राइड फ्यूचर वाला जो उन्होंने ड्रीम देखा है और उसे सक्सेसफुल भी बनाना चाहते हैं. साथ में मुझे नीट के लिए प्रिपेयर कर रहे हैं और मेरे भाई बहन को भी स्टडीज़ में बहुत ज़्यादा हेल्प करते हैं और हमारे लिए एक ब्राइट फ्यूचर डिसाइड करने के लिए और सक्सेस करने के लिए उन्होंने जो है बहुत ज़्यादा स्ट्रगल किया है. और मेरे डैडी का ये भी ड्रीम है कि मैं एक बहुत अच्छी MBBS डॉक्टर बनूं और मतलब बहुत ज़्यादा ह्यूमैनिटी के साथ लोगों की हेल्प करूं और ट्रीटमेंट करूं. और मैं मेरे पापा और मम्मी का दोनों का भी ड्रीम सक्सेसफुल करके दिखाऊंगी और उन्हें प्राउड फील कराऊंगी इंशाल्लाह. मेरा नाम आफिया यासिन शेख है. मेरे पापा का नाम यासिन अब्दुल रशीद शेख है. मैं इंग्लिश स्कूल में हूँ 8th स्टैंडर्ड में. मेरे पापा बिजनेस कंसल्टिंग करते हैं और उनका सपना है हमको अच्छे पढ़ाना. और हमारे पापा का विजन है कि हमको अच्छे इंसान बनाना. हमारे पापा का MBA लंदन से है और वो बहुत मेहनत करते हैं. इंशाल्लाह हम दुआ करते हैं कि उनका आने वाले दिनों में बहुत सक्सेस मिले. अस्सलाम वालेकुम, मेरा नाम सलमान यासिन शेख. मेरे पापा का नाम यासिन अब्दुल रशीद शेख है. अभी अपना इंटरनेशनल एक्सपीरियंस एंड एक्सपर्टीज इंडिया में आके शेयर करना चाहते हैं एज ए बिजनेस कंसल्टेंट बनकर. मैं सलमान 11th स्टैंडर्ड में स्टडी करता हूँ. मेरे पापा का विजन है मुझे इंडियन बनाकर मैनेजमेंट स्टडी के लिए अब्रॉड भेजना चाहते हैं और मैं भी पापा के जैसा सक्सेसफुल बिजनेसमैन करना चाहता हूँ. हम सब दुआ करते हैं हम हमारे पापा की सक्सेस के लिए. थैंक यू वेरी मच. मुश्किलें हमेशा बेहतरीन लोगों के हिस्से में आती है क्योंकि वो लोग ही उसे बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं. सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प शाळेतून शिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केलेल्या यासिन शेख यांचा जीवन प्रवास आजच्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा देणारा आहे. वडील लिपिक तर आई हाऊसवाईफ. घरची परिस्थितीही बेताची, त्यामुळे इंग्रजीची आवड असूनही त्यांना इंग्लिश मीडियम शाळेत जाता आले नाही. पण मुळातच हुशार असणाऱ्या यासिनजींना इंजिनियर व्हायचे होते आणि आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करत ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाले. जीवनात काहीतरी करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या यासिनजींनी आपल्या आई वडिलांची अनुमती घेऊन पुणे गाठले आणि तिथे एका कंपनीत कस्टमर सपोर्ट इंजिनियर म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर ते मुंबईला गेले आणि तिथे अरविंद टेलिकॉम या कंपनीत ते सिनियर कस्टमर केअर मॅनेजर म्हणून 3000 रुपये पगारावर रुजू झाले. तिथे त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा होता आणि त्यांचं स्वप्न दुबईला जाण्याचं ते पूर्ण करायचं होतं. मुंबईसारख्या ठिकाणी इतक्या कमी पैशांमध्ये राहण्यासाठी ते 2-2 रुपये सुद्धा वाचवत असत. त्याकरता कधी कधी ते चालतही फिरायचे. मुंबईमध्ये राहून यासिनजींना बरंच काही शिकायला मिळालं. आयुष्यात स्ट्रगल करत पुढे कसं जाता येतं हे मुंबईमध्ये राहून ते शिकले. जेव्हा ते लोकलने अंधेरीला जायचे तेव्हा सांताक्रूज आलं की त्यांचं लक्ष इंटरनॅशनल एअरपोर्टकडे जायचं आणि ते स्वप्न बघायचे की कधी त्यांना या विमानात बसता येईल आणि कधी ते दुबईला जातील. त्यांच्या या स्वप्नासाठी यासिनजी दिवस रात्र मेहनत करत होते. मुंबईच्याच एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दुबईहून एक डेलिगेशन इंटरव्ह्यूसाठी आल्याचं त्यांना कळल्यावर यासिनजी तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले आणि त्यांचं सिलेक्शनही झालं
आणि ते 1998 मध्ये अबुधाबीला UAE आर्म फोर्सेस मध्ये जॉईन झाले. यासिनजींना आयुष्यात ग्रोथ हवी होती, त्यामुळे नंतर डेल कंपनीतून ऑफर आल्यावर ते तिथे जॉईन झाले. त्यानंतर नोकिया कंपनीमध्ये ते रुजू झाले. नोकरी करत असतानाच 2 वर्षे ब्रेक घेऊन त्यांनी लंडनमधून MBA ची डिग्री घेतली. त्यानंतर कतारमध्ये ॲपल या कंपनीत ते ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून रुजू झाले. जवळपास 20 वर्षे डेल, नोकिया, ॲपल यासारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर यासिनजी 2018 साली भारतात आपल्या जन्मगावी म्हणजेच सोलापुरात परतले. इथे परत आल्यावर तिकडचा अनुभव आणि कौशल्य यांच्या जोरावर इथेच काहीतरी करण्याचा आणि सोलापूरच्या विकासात हातभार लावण्याचं त्यांनी ठरवलं आणि SY बिझनेस कन्सल्टन्सी त्यांनी सोलापुरात चालू केली. बिझनेस कसा करावा, तो कसा वाढवावा, प्लॅनिंग कसं करावं, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन यासिनजी करतात. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जणांनी आपला बिझनेस मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे आणि ते त्यात यशस्वीही झाले आहेत. माझं मेन इंटेन्शन आता भारतामध्ये हे आहे की माझं जे काही इंटरनॅशनल एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज माझ्याकडे आहे ती मी इंटरनॅशनल एक्सपर्टीज आणि एक्सपिरियन्स माझ्या भारतीय कम्युनिटीबरोबर शेअर करून त्यांच्या बिझनेससाठी मी कसं त्यांना अपलिफ्टमेंट करणार आहे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट माझी मुलं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, माझी फॅमिली माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर माझं एवढं एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज जर माझ्या मुलासाठी काम येत नसेल तर ती एक्सपर्टीज काही उपयोगी नाही. त्यासाठी मी हे निर्णय घेतला की मी भारतीय कम्युनिटीसाठी का सोशल कॉन्ट्रीब्युशन पण करेन आणि माझ्या फॅमिलीवर फोकस करेन. तो आय लिव्ह दॅट कम्फर्ट झोन एरिया अँड आय नो दॅट देर इज अ लॉट ऑफ स्ट्रगल हिअर इन इंडियन मार्केट, बट आय एम रेडी टू डू दॅट. ते बिझनेस कन्सल्टन्सी असू दे किंवा बिझनेस डेव्हलपमेंटचं असू दे, तर माझी ही जिद्दच आहे. रोज न रोज मी आय हॅव टू लर्न न्यू थिंग्स इन बिझनेस सो दॅट आय कॅन एक्सपोज दॅट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन टू माय इंडियन कम्युनिटी. माझा उद्देश SY बिझनेस कन्सल्टन्सी करण्याचा हेच आहे की आपल्या लोकांना जी अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहे त्यांना मी हेल्प करेन की ऑर्गनाइज सेक्टरमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल. अँड दॅट विल बी अल्टिमेटली द बेनिफिट ऑफ द कंट्री, बिकॉज एकदा ते अनऑर्गनाइज सेक्टरमधून ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आले तर ऑटोमॅटिकली दे आर लायबल फॉर पेइंग द GST, दे आर लायबल फॉर पेइंग द टॅक्सेस. सो वी आर गोइंग टू मेक मोर रिसोर्सेस टू डेव्हलप अवर GDP, टू डेव्हलप अवर इकॉनॉमिक लेवल. सो माझा उद्देश हेच आहे की त्यांना मी कसं मदत करून पुढे आणेन. एक सक्सेसफुल बिझनेस कोच आणि बिझनेस कन्सल्टंट असणाऱ्या यासीन अब्दुल राशीद शेख यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आयोजित स्मार्ट सर्व्हिस महाराष्ट्र प्राइड अवॉर्ड 2022 स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल डेव्हलपर्स, powered by Woodland Furniture, the complete showroom, supported by Libas Collection, Bada Business, and Star Business Training Solutions and Opportunities. Venue partner Paul Garden, digital partner Agarwal Technologies, photography by SD Mari Photography. Smart Service महाराष्ट्र प्राइड अवॉर्ड 2022 प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.